मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई शांतनूला म्हणत असते की आदिती काय पल्लवीच्या जीवावर उठणार नाही. नाही म्हणजे माझं जरा चुकलंच, पण जी बाई आपलं मूल लहान असताना त्याला सोडून गेली ती तर कुठल्याही थराला जाऊ शकते असं मला वाटलं. ज्या बाईला पोटच्या पोराला माया लावता आली नाही ती बाई स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकते असं मला वाटलं. तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई, माझा त्यांच्यावर राग आहे. त्यांनी मला कसं वागवलं हेही मला चांगलंच माहिती आहे, पण म्हणून त्या कोणाचा तरी जीव घेतील असं तर मला अजिबात वाटत नाही. एवढं कळतंच ना माणसांबद्दल, आणि आई म्हणून त्या चुकल्याच आहेत, म्हणून मग त्या कोणाच्या जीवावर उठणार नाही याची खात्री आहे मला. जे आहे ते आहे. मोठी आई म्हणते की हो, तू म्हणतोस ते खरं आहे, पण आता सध्या महत्त्वाचं काय आहे की आपल्या पल्लवीची काळजी, आणि ती काळजी तू घेतोयस हे बघून खूप बरं वाटलं. मोठी आई मनात म्हणते की घे, आदितीची बाजू घे, पण तुझ्या मनात मी कायम वेष पेरत राहणार. लिफाफा तर मिळायलाच हवा, पण आदिती आणि भाऊजींना रोखायला पण हवं. त्यांना कुठेतरी अडकवण्यासाठी काहीतरी जबरदस्त डाव खेळावा लागणार. इकडे आदिती मॅम सोफ्यावर बसून काम करत असतात, तेवढ्यात प्रभाकर सर तिथे येतात. आदिती मॅम विचारतात की आपल्या कामाचं काय झालं. तेवढ्यात मेघना दोघांसाठी चहा आणि कॉफी घेऊन येते. आदिती मॅम म्हणतात की मेघना, मी तुला आता सांगणारच होते, तुला कसं काय कळतं ग मनातलं. अनकवडी. तेवढ्यातच मोठी आई तिथे येते आणि म्हणते की मेघना, मी जरा देवळात जाऊन येते. आपली पल्लवी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती ना, तेव्हाच मी देवाला साकडं घातलं होतं, ती बरी होईपर्यंत रोज सकाळ सकाळ दर्शनाला येईल म्हणून. आता आपली पल्लवी ठणठणीत बरी होईपर्यंत मी रोज देवळात जाणार. उशीर जर झाला तर काळजी करू नकोस हां बाळा. मेघना म्हणते की हो मोठी आई. नंतर मेघनाही तिथून निघून जाते. मोठी आई बाहेर जाते तेव्हा तिला प्रदीप भेटतो. मोठी आई विचारते की ती बाई गेली ना, तिने परत पुन्हा काही गोंधळ नाही घातला ना. प्रदीप म्हणतो की वहिनी तिला पैसे दिले आणि दमही दिलाय, पुन्हा जर इकडं फिरकलीस तर खबरदार मग. मोठी आई म्हणते की नवीन काही कानावर आलंय का तुमच्या. प्रदीप म्हणतो की नाही, अजून तरी काही नाही. वहिनी तुम्ही निवांत राहा, मी आहे ना. पण तुम्ही आत्ता कुठे निघालाय. तेव्हा मोठी आई म्हणते की खरं म्हटलं तर कुठंच नाही. नाही म्हणजे तुम्हाला एक सांगायचं होतं. मी देवळात जाते असं सांगून मी बाहेर पडलीये. आता मी बाहेर पडले म्हटल्यावर प्रभाकर भाऊजी किंवा आदिती दोघांपैकी कोणीतरी माझ्या खोलीत जाईल आणि शोधाशोध करायला लागेल. दीप म्हणतो की कळलं, म्हणजे त्यांच्यावरती मला लक्ष ठेवायचंय. मोठी आई म्हणते की अजिबात लक्ष ठेवायचं नाहीये. तुम्ही तर तिकडे फिरकूच नका. त्यांना काय गोंधळ घालायचा तो घालू द्यात. मी बघतेच आता काय करायचं ते. मोठी आई म्हणते की येते मी, आणि ती तिथून निघून जाते. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना. काही तांत्रिक अडचणींमुळे भविष्यात आपला चॅनल बंदही राहू शकतो. त्यामुळे आत्ताच आपल्या स्वाभिमानच्या बॅकअप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. इकडे प्रभाकर सर आणि आदिती मॅम चोर पावलांनी मोठ्या आईच्या रूममध्ये घुसतात. प्रभाकर म्हणतो की कोणीच नाही आहे रूममध्ये, पटापट शोधायला लाग. आणि मग दोघं मिळून तो लिफाफा शोधायला लागतात. आदिती मॅम कपाटात शोधत असतात तर मोठ्या आईच्या सगळ्या साड्या त्या खाली काढतात. दोघंही शोधाशोध करत असतात. सामान इकडं तिकडं झालेलं असतं आणि तेवढ्यात मोठी आई दरवाजा उघडते. मोठी आई टाळ्या वाजवते आणि म्हणते की वा वा वा. दोघंही घाबरलेले असतात. मोठी आई म्हणते की कौतुकच करायला पाहिजे तुमचं. मी नसताना माझ्या परवानगीशिवाय माझ्या खोलीत येऊन हे काय चाललंय तुमचं, झडती घेताय माझ्या खोलीची. तुमचा तर हा पराक्रम सगळ्यांना कळायलाच हवा. मोठी आई शांतनू, प्रदीप भाऊजी असा आवाज देत असते, सगळ्यांना गोळा करण्याचा प्रयत्न करत असते. प्रभाकर सर म्हणतात की वहिनी प्लीज कोणाला काही बोलू नका, बोलावू नका कोणाला. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज आपण आपल्यामध्येच बोलून घेऊयात. मोठी आई म्हणते की पुरे भाऊजी, मला कुठलेही खुलासे नको आहेत. आता तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सगळ्यांसमोरच सांगा. कळू दे सर्वांना की माझ्या माघारी काय चाललंय माझ्या खोलीत. तेवढ्यात शांतनू तिथे येतो आणि प्रदीपही येतो. मोठी आई म्हणते की अरे शांतनू बघ, माझ्या खोलीची एकदा अवस्था बघ. सगळी खोली अस्ताव्यस्त पडलेली असते. मोठी आई म्हणते की विचार त्यांना माझ्या खोलीत काय करत होता हे. तुझी जन्मदात्री आई कायम कांगावा करत असते ना, मी खोटं बोलते म्हणून. आता विचार तिला की माझ्या परवानगीशिवाय माझ्या रूममध्ये काय करत होतीस. हल्ली तर काय, ही पल्लवीची आईसुद्धा झाली ना. मग पल्लवीची काळजी करायची सोडून तू माझ्या खोलीत काय करत होतीस. सांग तुझ्या लेकाला. आणि पल्लवीला आणि शांतनूला तर हिचीच बाजू खरी वाटते. एवढ्यात पल्लवीही तिथं आलेली असते. मोठी आई म्हणते की पल्लवी तू पण ये. पल्लवीला बघून शांतनू आणि प्रभाकर म्हणतो की तू कशाला इथे आलीस.
पल्लवी म्हणते की अहो बाहेरपर्यंत तुमचा आवाज येत होता, काय झालंय? मोठी आई म्हणते की बरं झालं तू आलीस, तुलाही कळू दे सगळं. त्या आईला विचार की त्या माझ्या खोलीत काय करत होत्या आणि कसली शोधाशोध करत होत्या. की तुझ्यावर जो हल्ला झालाय त्यासाठी मलाच दोषी ठरवायचंय. परमेश्वरा, अरे काय बघायला लावतोस रे, असं म्हणून खोटं खोटं रडू लागते. प्रदीप म्हणतो की वहिनी प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. शांतनू देखील मोठ्या आईच्या जवळ येतो. तो म्हणतो की मोठी आई तू शांत राहा बरं. मोठी आई शांतनूला म्हणते की अरे मला समजावण्यापेक्षा त्यांना सांग ना काहीतरी तू. तर त्यांना की ते काय करत होते इथं आणि कसली शोधाशोध चालली होती. जेव्हा शांतनू विचारायला जातो तेवढ्यात पल्लवी म्हणते की शांतनू त्यांच्यावर रिॲक्ट होण्याच्या आधी त्यांनाच सांगू द्या ना काय झालंय ते. प्रभाकर सर म्हणतात की वहिनी खरं तर आमचं चुकलंच, वाटलंच तर मी हात जोडून माफी मागतो. खरं तर तुमच्या परवानगीशिवाय आत येणं तर चुकीचंच आहे. हे सगळं पटलं, पण वहिनी तुम्ही पण कमाल करताय, घरच्याच लोकांवर संशय घेताय आणि काय म्हणालात तुमच्यावर डाऊट घेतोय. आम्ही असं काहीच म्हणालो नाही. मी आतमध्ये का आलो हे एकदा तरी विचारा. तेव्हा मोठी आई म्हणते की मग ही उचकापचकी कशाला केली? याचा अर्थ तुम्ही काहीतरी शोधत होतातच ना? प्रभाकर म्हणतो की हो शोधायला चालू होतो. ते काय ते तर विचारा. तेव्हा मोठी आई म्हणते की काय? प्रभाकर सर म्हणतात की उंदीर. मोठी आई म्हणते की उंदीर? प्रभाकर सर म्हणतात की आम्ही दोघं इथून दरवाजाच्या बाहेरून चाललो होतो. ची असा आवाज आला म्हणून म्हटलं की काय ते बघावं, तर उंदीर होता. थोडा मोठा उंदीर होता आणि अशी वाकडी शेपटी होती त्याची. आत शिरताना बघितला, हिला म्हटलं चल चल नाही तर आत गेल्यावर सत्यानाश होऊन जाईल, सगळे उलतापालता करून टाकेल आणि त्यातल्या त्यात वहिनी घरात एकट्या आहेत, त्यांना चावला बिवला तर म्हणून बघायला आलो, दुसरं काही नाही वहिनी. प्लीज आमच्या हातातून काहीतरी चूक झाली प्लीज. तेव्हा मोठी आई म्हणते की भाऊजी उगाच काही पण बोलू नका. मला कसा नाही दिसला, इतका वेळ तर मी घरातच होते. लवी म्हणते की मोठी आई उंदराला आत यायला कितीकसा वेळ लागणार आहे आणि बाबा म्हणतायत ना की त्यांनी पाहिलं उंदराला आतमध्ये येताना आणि त्यामुळे ते आईंना पण घेऊन आले असतील इथं. एवढ्यात प्रभाकर सर मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात की आत्ता मला दिसला इथे उंदीर. सगळे घाबरून जातात. मग पल्लवी लगेच मोबाईलवर उंदराचा साऊंड प्ले करते. शांतनू म्हणतो की नाही नाही इथं कुठंतरी उंदीर नक्कीच आहे. प्रभाकर सर खिशातून एक उंदीर खाली फेकतात. अर्थातच तो नकली उंदीर असतो. प्रभाकर सगळ्यांना म्हणतात की हे बघा सापडला उंदीर. ते झाडूने आणि सुपली हातात घेऊन तो उंदीर बाहेर काढतात. त्याला म्हणतात की अरे आमच्या वहिनीला त्रास देत होतास का? उंदीर झाडू खाली दाबून ते वहिनींना म्हणत असतात की बघा बघा वहिनी. शांतनू म्हणतो बाबा द्या इकडे, मी टाकून येतो त्याला. प्रभाकर सर म्हणतात की नको राजा, मी घेऊन जातो ना त्याला, मी काय मारणार नाही त्याला, सोडून देणार आहे. फक्त खात्री केली मी, आलोच मी, असं म्हणून ते बाहेर जातात. मोठी आई मात्र चांगलीच घाबरलेली असते. त्यातच प्रभाकर सरांचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. आता जाता आदिती मॅम भुवईवर करून जातात. मोठ्या आईला मात्र चांगलाच राग येत असतो. आदिती मॅम पल्लवीला घेऊन तिथून जातात. शांतनू म्हणतो की मोठी आई घाबरू नकोस, घाबरायचं काही कारण नाही, कारण उंदीर पण सापडलाय. या सगळ्यात तुझी रूम अस्ताव्यस्त झाली, मी एक काम करतो तुला आवरायला मदत करतो. मोठी आई म्हणते की नाही नाही मी आवरते, साड्यांच्या घड्याच तर घालायच्यात फक्त, तू पल्लवी बरोबर थांब. शांतनू तिथून निघून जातो. मोठी आई मनात विचार करते की चांगले सापडले असते दोघं तर. खरंच उंदीर आला होता का आतमध्ये? प्रभाकर भाऊजींनी तर पकडलेला दिसला, जे ते फक्त तेवढ्यासाठीच आतमध्ये आले होते का? काही अंदाजच येत नाहीये. इकडे प्रभाकर सर, आदिती मॅम आणि पल्लवी मोठमोठ्याने हसत असतात. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की वहिनींची तर काय तारांबळ उडाली होती ना, आयत्या वेळी तुम्हाला कशी काय अशी उंदराची आयडिया सुचली? प्रभाकर सर म्हणतात की आयत्या वेळी नाही, पल्लवीने आधीच ठरवलं होतं सगळं. आदिती मॅम म्हणतात की म्हणजे? प्रभाकर सर म्हणतात की मी जेव्हा कॉलेजला गेलो होतो ना तेव्हा तिला फोन केला. तिला म्हणालो की आपले जे हरवलेले पुरावे आहेत ना ते आपल्याला वहिनींकडे सापडू शकतील, पण थोडा प्रयत्न करूयात. तेव्हा ती म्हणाली आपण सापडलो गेलो शोधताना तर त्या भडकतील, गोंधळ उडेल, त्यापेक्षा डॅमेज कंट्रोल प्लॅन असलेला बरा. ती मॅम म्हणतात की डॅमेज कंट्रोल प्लॅन? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की डॅमेज कंट्रोल प्लॅन म्हणजे आपण म्हणतो ना आयत्या वेळीचा उपाय, तसं. सांगायचं तर वहिनींच्या बाबतीत असं करणं मला योग्य वाटत नव्हतं, पण आपल्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. ती मॅम म्हणतात की कमाल केलीस हा पल्लवी, नाहीतर आज आम्ही अडकलोच असतो. पल्लवी म्हणते की आई आपण जे काही करतोय त्याची कारणं फक्त आपल्याला माहिती आहे, त्यासाठी सतत खोटं बोलावं लागतं याचंच वाईट वाटतंय. ती मॅम म्हणतात की हे बघ पल्लवी, आपण जे काही करतोय यामागची कारणं तर तुला माहीतच आहेत, पण ठरवून तर खोट्या गोष्टी नाही करत, त्याच्याबद्दल वाईट कशाला वाटून घ्यायचं. ती मॅम म्हणतात की हा उंदीर पाहिला नाही की मला तोच प्रसंग डोळ्यासमोर येतोय आणि वहिनींचा चेहराच डोळ्यासमोर येतोय.
एवढ्यातच शांतनू तिथे येतो. तेव्हा प्रभाकर सर उंदीर लपवतात. शांतनू म्हणतो की काय झालं, एवढं का हसताय? प्रभाकर सर म्हणतात काही नाही रे, पल्लवीशी बोलायला आम्ही वरती आलो होतो. तिला जरा जोक वगैरे सांगूयात, हसेल ती. शांतनू म्हणतो की पल्लवीला हसताना बघून मलाही छान वाटतं. रात्रीच्या वेळी रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू असते. डायनिंग टेबलवर जेवणासाठी सर्व बसलेले असतात. दीप म्हणतो की सगळीकडे जेवणाचा अगदी घमघमाट सुटला होता. कधी माझे कान आणि पोट मला जेवायला बोलवताय असं वाटत होतं. गीता म्हणते की बाबा तुमचं हे रोजचंच आहे. मोठी आई म्हणते की हे काय, शांतनू कुठे? तेव्हा शांतनू म्हणतो की मी इथेच आहे मोठी आई. तेव्हा शांतनू पल्लवीच्या हाताला धरून पल्लवीला खाली घेऊन येत असतो. पल्लवीला खाली खुर्चीवर बसवतो. पल्लवी शांतनूला थँक्यू म्हणते. तेव्हा शांतनू म्हणतो की ऑलवेज युअर सर्व्हिस मॅम. अदिती मॅम मनात विचार करतात की वाईटातून चांगलं होतं ते असं, या दोघांमधलं प्रेम असंच वाढू दे आणि यांचं नातं अजून घट्ट होऊ देत. बा म्हणते की अरे शांतनू पल्लवीला रूममध्येच दिलं असतं की जेवण. शांतनू म्हणतो की हॉस्पिटलमध्ये आल्यापासून ती रूममध्येच जेवते, कंटाळून गेली आहे ती. म्हणून म्हटलं आजची डिनर डेट तरी इंटरेस्टिंग करूयात. मोठी आई म्हणते की पल्लवीला सर्वांसोबत बसून खूप बरं वाटलं. तिच्या काळजीपोटी तर अगदी माझ्या घशाखाली घासच उतरत नव्हता. मेघना म्हणते की बरं आता सगळे आलेच आहे तर जेवायला पण वाढते. मेघना आणि विभावरी सर्वांना जेवायला वाढत असतात. तेवढ्यात शांतनूला फोन येतो. इन्स्पेक्टर साहेबांचा फोन असतो. हे ऐकून मोठी आई मात्र चांगलीच घाबरते. शांतनू त्यांच्यासोबत बोलत असतो. फोन ठेवल्यावर शांतनू म्हणतो की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन होता. त्यांना क्राईम स्पॉटवरून एक पुरावा सापडलाय. त्याच्यावरून पल्लवीच्या हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल अशी खात्री वाटते. ऐकून मोठी आई आणि प्रदीप सोडून घरातल्या सर्वांनाच खूप आनंद होतो. शांतनू आणि पल्लवी झोपलेले असताना पल्लवीचं अचानक दुखायला लागतं. ती ओरडायला लागते. तेव्हा शांतनू तिला धरून बसवतो. पल्लवी सांगते की जरा माझं अंग जखडलं होतं म्हणून मला जरा त्रास होतोय आणि कंबरही ठसठसते. शांतनू म्हणतो की मी जरा एक काम करतो, डॉक्टरला फोन करतो. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही अहो राहू द्या, वाटेल तुला बरं, थांब जरा. मोठी आईकडे विचार करत असते की परमेश्वरा, त्या इन्स्पेक्टरला नक्की आता काय पुरावा सापडलाय? हे प्रकरण इतकं अंगाशी येईल असं वाटलंच नव्हतं. त्यावेळी फक्त पल्लवीला संपवायचं एवढंच माझ्या डोक्यात होतं. तिच्या परिणामांचा तर विचारच केलेला नव्हता. आता जर मी ह्याच्यात अडकले तर मी एक काम करते, सगळं त्या गुंडांवरच ढकलून देते. मीच केले असं सांगते. पण इन्स्पेक्टरला नक्की पुरावा तरी काय सापडलाय? माझी एखादी वस्तू तर नसेल ना सापडली? मोठी आई तिच्या सगळ्या वस्तू तपासून बघत असते तर मोठी आईची अंगठी गायब असते. अंगठीचा विचार करून ती खूप घाबरलेली असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी आई प्रदीपला म्हणते की भाऊजी, माझी एक अंगठी सापडत नाहीये. इन्स्पेक्टर म्हणाले की तिकडं त्यांना काहीतरी पुरावा सापडलाय. मला तर आता काही सुचेनासच झालंय हो. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात. प्रदीप विचारतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे, तुम्हाला पुरावा मिळाला का? इन्स्पेक्टर साहेब तो पुरावा म्हणून ती अंगठी दाखवतात आणि म्हणतात की शांतनू सर, नीट बघा, ती अंगठी तुमच्या कोणाच्या ओळखीची आहे? शांतनू ती अंगठी हातात घेतो. तर आता पुढे काय होईल हे पुढच्या भागातच कळेल. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते सुषमा भगत, रवी कवडे, अवनी, राणी बेलोटे, ज्ञानेश्वर आचारी, कैलास जाधव, आनंद केसवानी, गीता आर, गीता दोशी, चंद्रप्रभा भानत, भास्कर दहाले, प्रमोद पंडित, माला हाती, सुमित्रा जाधव, साहेबराव दराडे, एम गीते, योगेश मेश्रम, रवींद्र कोमनक, तनुजा शोकालकर, किसन बुगडे, उषा नाठे, मुकुंद कुलकर्णी, स्वाती सुतार, धनश्री देशमाने, सुनीता जोसालकर, एलपाले, भाग्यश्री तांबे, वैभव कुर्ते, योगेश टोनसाळी, वर्षा पडियार, गौरव झिने आणि कोमल बुरेले.